Hi friends, welcome to Bright Future Hub Channel. We appreciate your support and look forward to bringing you more amazing videos in the future. तर एपीआय टेस्टिंग कधी करतो आपण? ॲज सून ॲज हा जो काही लॉजिक, हा जो डेव्हलपर आहे याने लॉजिक लिहिलं, याने कोड लिहिला, वी डोंट वेट UI टू बी डेव्हलप. जो UI आहे, जे ऍप्लिकेशनचा UI, वी डोंट वेट टू दॅट हे UI to be developed. As soon as developer writes the logic about that application, we start testing immediately. Okay, we don't wait UI to be developed. Understood? Yes or no? सर बिल्ड साठी वेट करत नाही का आपण? नाही नाही, बिल्ड मिळतं आपल्याला, बट इन दॅट UI वी डोंट रिसीव्ह. आपल्याला UI म्हणजे पूर्ण ऍप्लिकेशन नाही मिळत आपल्याला. आतापर्यंत आपण काय बघितलं? तुम्हाला एक ऍप्लिकेशनच पूर्ण मिळतं, तुम्ही लॉग इन करतात, राईट? तुम्हाला मग लॉग इन पेज दिसेल, होम पेज दिसेल, देन यू स्टार्ट टेस्टिंग इट ऑन, राईट? म्हणजे येस, लेट मी फिनिश. आपल्याला हे बिल्डच मिळेल एक प्रकारचं, ओके, बट इन दॅट तुम्हाला UI मिळणार नाही. तुम्हाला काय मिळेल? लॉजिक मिळेल. म्हणजे तुम्हाला टेस्ट करायचंय की माझी फंक्शनॅलिटी व्यवस्थित चालते की नाही, बट ऑन वन ऍप्लिकेशन. ओके, वी यूज पोस्टमन. राईट डाऊन. वी यूज, तुम्हाला सांगायचंय, विचारतात तुम्हाला की कुठलं ऍप्लिकेशन तुम्ही यूज केलंय एपीआय टेस्टिंग साठी, तर पोस्टमन, POSTMAN, पोस्टमन ऍप्लिकेशन. कधी करतो आपण एपीआय टेस्टिंग हे कळालं? ऍज सून ऍज जो डेव्हलपर आहे, ही राइट्स अ लॉजिक अबाउट ऍप्लिकेशन, वी स्टार्ट टेस्टिंग. वी डोंट वेट UI टू बी डेव्हलप. ओके, सो आपल्याला टेस्ट करायचंय. काय टेस्ट करायचंय आपल्याला? बेसिकली 2+3 5 येतंय की नाही हे आपल्याला टेस्ट करायचंय. फक्त आपल्याला तो कसा दिसतो हे नाही चेक करायचं. येस, UI डेव्हलप झाल्यानंतर सुद्धा आपण चेक करतो की 2+3 5 येतंय की नाही. बट आता याचा फायदा काय होईल तुम्हाला सांगा बरं? याचा फायदा काय होईल? आपण हे टेस्ट करतोय बिझनेस लॉजिक लेवलवर की आपलं बिझनेस व्यवस्थित चालतोय की नाही, फंक्शनॅलिटी फक्त व्यवस्थित चालते की नाही, हे आपण आधीच टेस्ट करतोय ऍप्लिकेशन पूर्ण तुम्हाला दिसण्याआधी किंवा यायच्या आधी. याचा फायदा काय होईल तुम्हाला? व्हॉट डू थिंक? रिग्रेशन टेस्टिंग परत नाही करावं लागणार. एरर कमी येतील. करेक्ट. सुरुवातीला सापडतील. बिल्ड लवकर दिलं जाईल. म्हणजे हे युनिट टेस्टिंग UI डिझाईनला प्रॉब्लेम आपल्याला लवकर कळेल की we are not waiting for the UI and so that we can start testing so earlier that we Correct. can test our Perfect. application. Yes. More number of time. करेक्ट. ओके, व्हॅलिड पॉइंट्स. सो एक तर अर्लियर टेस्टिंग, आपण लवकर टेस्टिंग चालू करू. ऍज सून ऍज बिझनेस मिळेल, बिझनेस लॉजिक इम्प्लिमेंटेड बाय डेव्हलपर. ओके, वी स्टार्ट टेस्टिंग. म्हणजे आपण फंक्शनॅलिटी चेक करतोय पूर्ण, माझं रिचार्ज होतंय की नाही, किंवा माझा शेअर मला बाय करता येतोय की नाही, हे मी चेक करणार युझिंग दॅट ऍप्लिकेशन. ओके, सो आधीच चेक करणार. आणि मग जेव्हा तुम्हाला UI मिळेल, मग तुम्हाला तेव्हा काय चेक करायचं राहील? येस, तेव्हा आपण परत एकदा सॅनिटी काइंड ऑफ करतो की बाबा माझं रिचार्ज होतोय की नाही, किंवा मला एखादं प्रॉडक्ट बाय करता येतंय की नाही, काइंड ऑफ. ओके, बट मिनिमम डिफेक्ट्स तुम्हाला राहतील UI लेअरवर, मिनिमम. म्हणजे तिथे तुम्हाला जेव्हा तुम्ही UI वर टेस्टिंग चालू कराल तेव्हा तुम्हाला तिथे हा इश्यू येणार नाही की रिचार्ज होत नाहीये, किंवा तुम्हाला शॉपिंग करता येत नाहीये, किंवा तुम्हाला शेअर बाय करता येणार नाही. बिकॉज तो जो काही डिफेक्ट असेल, तो काय इश्यू असेल, तो तुम्ही ऑलरेडी आधीच चेक केला असेल जेव्हा तुम्ही एपीआय टेस्टिंग कराल तेव्हा. राईट? करेक्ट. दॅट इज व्हाय दिस एपीआय इज सो फेमस नाऊ. किंवा क्लायंट्स किंवा कंपनीज आर आस्किंग की थोडस कस्टमरला, आपल्या एम्प्लॉईला किंवा जो काही कॅन्डिडेट आहे इंटरव्ह्यू साठी, त्याला एपीआयचं नॉलेज असलं पाहिजे. दॅट इज व्हाय इट इज व्हेरी युजफुल, और दे आर आस्किंग की हे स्किल तुमच्याकडे असलं पाहिजे एपीआय टेस्टिंगचं. अंडरस्टूड? एपीआय टेस्टिंग का करायची? बिझनेस लॉजिक. आता ते कसं करायचं ते आपण बघूयात. आता आपण एक रिझन बघितलं व्हाय एपीआय टेस्टिंग, की अर्लियर टेस्टिंग. म्हणजे वन्स लॉजिक इम्प्लिमेंटेड बाय द डेव्हलपर, वी स्टार्ट टेस्टिंग. वी वोंट वेट, और वी डोंट वेट to UI to be developed. As soon as business logic implemented, we start testing. Okay, हे घे. Then easier test maintenance. Okay, जसं आता कुणीतरी म्हटलं होतं की UI चा वेट कुणीतरी केलेलं. आता होतं काय UI वर, जेव्हा आहे ना, लेट्स से पेटीएम लॉग इन करतो मी. ओके, लेट्स से हा पेटीएमचा UI आहे.
तुम्ही जर टेस्टिंग करणार तुम्ही काय करणार की बाबा रिचार्ज होते की नाही, किंवा मला रेंट पे करता येते की नाही, इलेक्ट्रिसिटी, तुम्ही फंक्शनॅलिटी चेक करणार UI वर. बट हा जो UI आहे ना गाईज, हा UI आता इथे तुम्हाला हे सगळे हॉरिझॉन्टल मध्ये दिसतात ऑप्शन हे इकडे. बट UI काय होतं नेहमी, क्लायंट म्हणजे जोपर्यंत क्लायंटचा UI कधी पण फर्स्ट अटेम्प्ट मध्ये 2 अटेम्प्ट मध्ये कधीच फायनल होत नाही. UI म्हणजे लाईक लुक अँड फील, ऍप्लिकेशन कसं दिसतंय वगैरे, एका अटेम्प्ट मध्ये 2 अटेम्प्ट मध्ये कधीच फायनल होत नाही. म्हणजे दे जस्ट व्हेरीफाईंग की कुठला UI मला चांगला दिसतोय, कुठल्या पॅटर्न मध्ये, कुठल्या फॉर्मॅट मध्ये ऍप्लिकेशन चांगलं दिसतंय, राईट. सो UI कीप्स चेंजिंग. बिझनेस लॉजिक बॅकएंडला सेम राहतं. बिझनेस लॉजिक बॅकएंडला सेम राहतं की रिचार्ज कसं व्हायला पाहिजे हे बॅकएंडला सेम राहतं. बट त्याचा लुक अँड फील, त्याचा UI कसा दिसला पाहिजे हे कीप्स चेंजिंग. म्हणजे क्लायंट ट्रायल करत असतो की काय बाबा हे दिसलं कसं पाहिजे, अजून माझं ऍप्लिकेशन कसं अट्रॅक्टिव्ह होईल, त्याचा लुक अँड फील अजून कसा बेटर होईल. सो दॅट UI कीप्स चेंजिंग. सो टू अवॉइड दॅट, म्हणजे टू अवॉइड अगेन अँड अगेन टेस्टिंग, आपण काय केलंय, ऑलरेडी बिझनेस चेक केलाय. म्हणजे आपण ऑलरेडी फंक्शनॅलिटी बॅकएंडला टेस्ट केली आहे. मग UI किती वेळा पण चेंज हो, तुम्हाला काही फरक पडतोय का? नो सर. ओके. सो UI किती वेळा जरी चेंज झाला तरी बॅकएंडला बिझनेस लॉजिक सेम राहतं. आणि तुम्ही काय टेस्ट केलंय ऑलरेडी API टेस्टिंगने, ते बिझनेस लॉजिक टेस्ट केलंय. त्याच्यामुळे यू विल नॉट वरीड अबाउट की बॅकएंड म्हणजे की लॉजिक चेंज होतंय. म्हणजे सपोज आता हे तुम्हाला हॉरिझॉन्टल मध्ये ऑप्शन दिसत आहेत सगळे एका शेजारी एक. इट कुड बी पॉसिबल की क्लायंट म्हणेल की बाबा हे उभे करा, म्हणजे लेफ्ट हँड साइडला एखादा टास्क बार ओपन करा आणि त्याच्यावर दिसले पाहिजे, राईट. बट जरी ते UI चेंज झाला तरी फंक्शनॅलिटी चेंज होणार आहे का त्याची? नो. सो दॅट इज वन मोर रिझन की आपण API टेस्टिंग करतो, राईट. आता माझ्या ऍप्लिकेशन मध्ये माझ्या इथे हाच एक असाच मेन्यू ऑप्शन्स होते सगळे. इथे बाय शेअर, बाय बॉन्ड्स, बाय फॉरेक्स किंवा डेरिव्हेटिव्ह, राईट. आणि म्हणजे तुम्हाला यू वोंट बिलीव्ह की इट गॉट चेंज 10 or 12 टाइम्स. आणि एव्हरी टाइम आम्हाला UI वर टेस्टिंग करायला लागली प्रत्येक वेळेस वेगवेगळी, की बाबा आता हे व्यवस्थित ऑप्शन चालतायत ना, सगळे ऑप्शन, सगळे बटन्स व्यवस्थित काम करतायत की नाही. अगेन अँड वी चेक. बट वी वेर नॉट वरीड की बिकॉज बिझनेस लॉजिक वर API टेस्टिंग आम्ही ऑलरेडी करून ठेवलेली होती बिफोर UI टू बी डेव्हलप. अंडरस्टूड? सो इट्स इझी मेंटेनन्स. ओके. बिकॉज तुम्हाला अगेन अँड अगेन जास्त टेस्टिंग, बिझनेसची टेस्टिंग करावं लागत नाही, लॉजिकची टेस्टिंग करावं लागत नाही. येस, UI ची तुम्हाला टेस्टिंग करावं लागेल, हे सगळे स्पेलिंग्स करेक्ट आहेत की नाही, हे सगळे ऑप्शन्स आहेत हे एनेबल आहेत की नाही, दॅट UI टेस्टिंग तुम्हाला अगेन अँड अगेन करावं लागेल. बट यू विल नॉट वरीड अबाउट बिझनेस लॉजिक. फंक्शनॅलिटी वाईज काही डिफेक्ट तुम्हाला येणार नाही. ऑल डिफेक्ट विल बी UI रिलेटेड, जर तुम्ही व्यवस्थित API टेस्टिंग केली असेल तर. अंडरस्टूड? सो वन मोर ऍडव्हान्टेज, अर्लियर टेस्टिंग, देन इझियर टेस्ट मेंटेनन्स. अर्लियर टेस्टिंग, once logic is implemented you can start testing. You won't wait UI implementation or UI to be developed. अजून सिंपल लँग्वेज मध्ये लिहितो मी इथे. सेकंड पॉईंट पण आपण डिस्कस केला, इझियर टेस्ट मेंटेनन्स. ओके. आपल्याला अगेन अँड अगेन UI चेंज करायला लागत नाही, म्हणजे मेंटेनन्स करावं लागत नाही हे बिझनेस लॉजिक, बिकॉज आपण ऑलरेडी व्यवस्थित चेक केलेलं आहे बिझनेस लॉजिक. ओके. बिकॉज UI कॉन्स्टंटली चेंजिंग. ओके. जसं मी एक्झाम्पल दिलं की UI अनेकदा चेंज होतो, क्लायंट सॅटिस्फाईड होत नाही. येस, द रिझन बिंग आपलं ऍप्लिकेशन खूप अट्रॅक्टिव्ह व्हावं, व्यवस्थित दिसावं, ह्याची काळजी क्लायंट घेत असतो. सो तो लाईक अ ट्रायल अँड एरर चालू असेल. बघ बाबा, UI डेव्हलपरला सांगतो हे ऑप्शन आता तुला उभे दिसत आहेत ना, आडवे करून बघ, हे बॉटमला घे, ते अपला घे, राईट. सो अगेन अँड अगेन बिझनेस लॉजिक टेस्ट करायला लागणार नाही. हेच जर आपण API टेस्टिंग केली नसती तर तुम्हाला काय करावं लागलं असतं? API टेस्टिंग आपण केली नसती तर तुम्हाला काय करावं लागलं असतं? एव्हरी टाइम तुम्हाला बिझनेस लॉजिक अगेन अँड अगेन टेस्ट करावं लागलं असतं. अल्टिमेटली काय झालं असतं? टेस्टिंग म्हणून तुमचा टाइम वाचला असता, टाइम खूप लागला असता, राईट. प्रत्येक वेळेस. सॉरी, MM stand for मेंटेनन्स. ओके. आणि वन मोर ऍडव्हान्टेज ऑफ दिस, वी आर सेइंग टॉपिक कॉल्ड व्हाय API टेस्टिंग. आधी आपण बघितलं व्हॉट इज API टेस्टिंग, नाउ वी आर सीइंग
व्हॉट इज वाय एपीआय टेस्टिंग का करायची